मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री कोकाटे यांच्या जिल्हा बँका संकटात, सरकारपुढे पेच। राज्यातील 4 जिल्हा बँका वसुली न झाल्याने आर्थिक संकटात सापडल्या आहेत। मावळत्या आर्थिक वर्षात राज्यातील सहकारापुढे विविध अडचणी आहेत। राज्यातील 4 जिल्हा बँका टिकणार की बंद होणार अशी स्थिती आहे। मध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा बँकेचाही समावेश आहे। राज्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण केलेले नेते आपल्या जिल्ह्यात मात्र आर्थिक शिस्त पाळण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा बँकेचा देखील समावेश आहे। सहकारात हा नवा प्रश्न निर्माण झालाय। सरकारला हा प्रश्न सोडवावा लागेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक आणि पंकजा मुंडे बीड या बँकांनाही बँकिंग परवाना टिकवण्यासाठी वसुलीचे उद्दिष्ट होतं। हे उद्दिष्ट विविध राजकीय अडथळ्यांमुळे पूर्ण होऊ शकलेलं नाही। येत्या 7 एप्रिलला मुंबई या 4ही बँकांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे। बैठकीत शासन काय निर्णय घेते याची सगळ्यांना उत्सुकता आहे। मावळते आर्थिक वर्ष संपले। यामध्ये नाशिक जिल्हा बँकेची वसुली अतिशय कमी झाली। जिल्हा बँकेला 991 कोटी रुपयांची कर्ज वसुली अपेक्षित होती। त्या तुलनेत अवघी 236.78 कोटींची वसुली झाली आहे। त्यामुळे बँकेच्या अडचणीत भर पडली आहे। नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी 2300 कोटी रुपये आहे। बँकेचे अनुत्पादक कर्ज 1000 कोटी आहे। यातील किमान 100 कोटी रुपये मावळत्या आर्थिक वर्षात वसुली अपेक्षित होती ती झालेली नाही। नाबार्डने राज्यातील नाशिक, नागपूर, बीड आणि वर्धा या 4 जिल्हा बँकांना बँकिंग परवानाबाबत इशारा दिला होता। त्यामुळे या बँकांनी संबंधित निकष पाळलेले नाहीत। या स्थितीत बँकांचे अस्तित्व टिकणार की परवाना रद्द होणार याची धास्ती सहकारातील शेकडो विविध कार्यकारी संस्थांना वाढते आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।